मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त झणझणीत असा मटकीचा रस्सा कसा बनवायचा किंवा अगदी ढाबा स्टाईल मटकी मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। आपल्यापैकी सगळेच जण मटकीची भाजी, सुकी भाजी, सातळ, मटकीची रस्सा भाजी, मटकीची मिसळ, मटकीची उसळ सगळंच बनवतो। तर आज आपण मटकीचा झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। यासाठी मी 2 कांदे, 1 टोमॅटो, त्याच्यानंतर थोडंसं अद्रक, 10-12 लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। अतिशय कमी साहित्यात आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये हा मटकीचा रस्सा होतो। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे। सुकं खोबरं अगदी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे हे खोबरं करपणार नाही। तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंग हा छान सोनेरी झालेला आहे। आता खोबरं काढून घेतलंय। याच्यामध्ये आता आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते टाकून घेणार आहोत। कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंगावर येईपर्यंत हा कांदा आपण मस्त परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। हा सगळा मसाला भाजेपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। आता हा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता। आता हा कांदा परतायला छान सुरुवात झालेली आहे। कलर देखील हळूहळू बदलतोय। आता ह्याच्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 1 मोठा टोमॅटो हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि सगळं अगदी छान मस्त रंग बदलेस्तोवर परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने सध्या आपण ग्रेव्ही कशी बनवायची ते बघत आहोत। ह्या पद्धतीने तुम्ही मटकी मसाला नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ह्याच पद्धतीने हा मसाला आपण छान परतून घेतोय। तुम्ही बघू शकता ह्याचा हळूहळू कलर बदलतोय। मटकीची भाजी तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटकीची भाजी ही खूप जास्त हेल्दी देखील आहे। आपल्या आहारामध्ये आपण स्प्राउट वापरतोच, तर ही मटकीची भाजी मोड आणलेली आहे। वाटाणा, कढीपत्ता, गरम मसाला, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी धण्याची पावडर आणि थोडीशी हळद, कढीपत्त्याची पानं, तर हे सगळं साहित्य आता आपण घेतलेलं आहे। आता कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक हे मिक्सरला छान फिरून याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता फोडणी करून घेणार आहोत। याच्यामध्ये घालून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरं देखील अगदी मस्त फुलू द्यायचं आहे। अशी दणकून फोडणी बसली पाहिजे। आता फोडणी झाल्याच्या नंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अगदी याची फाईन पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आता ही ग्रेव्ही मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता देखील, म्हणजे हा मसाला बेसला चिटकणार नाही आणि करपणारही नाही। आता घालून घेतलेली आहे 10-12 कढीपत्त्याची पानं आणि आता परतून घेऊया ग्रेव्ही मस्त। आता याच्यात थोडीशी हळद घालायची आहे। हळद ही फोडणीत घातली तर करपून जाईल, म्हणून आपण ग्रेव्हीमध्येच हळद घालून घेतलेली आहे आणि आता याला असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे मसाला करपणार नाही। आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ही ग्रेव्ही अगदी मस्त परतून घेणार आहोत। तर तुम्ही ह्या पद्धतीने मटकी मसाला नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हे असं छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते देखील घालून घेणार आहोत। लाल मिरची पावडर, गरम मसाला, धण्याची पावडर। तुम्हाला अजून जास्त स्पायसी हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये जो मिसळ मसाला भेटतो तो देखील घालून घेऊ शकता। आता मी याच्यामध्ये धण्याची पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर सगळं घालून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने ही ग्रेव्ही तेल सुटेस्तोवर परतून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला
चव खूप छान येते, अतिशय खमंगपणा येतो। आता याच्यामध्ये मी थोडासा किचन किंग मसाला देखील ॲड केलेला आहे। तुम्हाला जर नको असेल तुम्ही स्किप देखील करू शकता। आता मसाला तर अगदी मस्त परतलाय, छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता ही मोड आलेली मटकी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि माझ्या घरामध्ये थोडेसे वाटाण्याचे दाणे म्हणजे मटर देखील होता, तो देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। मटर टोटली ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। तुम्ही याच्यामध्ये जे आपले बारीक चणे येतात ते देखील घालू शकता। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीमध्ये मटकी चांगली परतल्या गेली पाहिजे। आणि आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते। मी आधी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान चव येते आणि कलर देखील खूप सुंदर येतो। तर ह्या पद्धतीने आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिट आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे मटकी कच्ची राहणार नाही, मटकी छान शिजल्या जाईल। याला अशी दणकून अशी मस्त उकळी काढून घ्यायची आहे। याच्यावर आता आपण झाकण ठेवून 10 मिनिट ही मटकी शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय सुंदर कलर आलेला आहे, तरी आपली भाजी अजून शिजायची आहे। आता मध्यम आचेवर 10 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत। तर 10 मिनिट झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर भाजी शिजलेली आहे, कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे। तर तुम्ही पोळी किंवा ज्वारीची भाकरी अगदी कशासोबतही ही भाजी खाऊ शकता। ह्याच्यामध्ये मस्त लिंबू, कांदा, फरसाण जर टाकलं तर ही भाजी खायला अजून मस्त लागते। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने असा झणझणीत मटकी रस्सा तुम्ही नक्की बनवा किंवा मटकी मसाला नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला कसा वाटला ते। तर तुम्हाला देखील नक्की आवडेल। तर कसा वाटला ते कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।